Welcome dear students to the channel Computer Aided Engineering Drawing. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही 2D ड्रॉइंग आहे ते AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट करणार आहोत. ड्रॉइंग जर तुम्ही केअरफुली ॲनालाइज केलं तर यामध्ये दोन सर्कल्स आहेत ज्याचा डायमीटर 4 mm आहे. त्याचबरोबर एका सर्कलचं डायमीटर 7 mm आहे. त्याचबरोबर यामध्ये डिफरंट लाईन्स आहेत ज्या सर्कलला टच करत आहेत. 3 लाईन्स बेसिकली आहेत त्या सर्कलच्या टँजंट पॉईंटला टच करत आहेत. येस, आणि अँग्युलर लाईन्स देखील आहेत ठराविक डिस्टन्सवरती. जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण AutoCAD मध्ये ड्रॉ करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर त्याचे सेटिंग जे आहेत ते रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये आहेत का एकदा चेक करून घ्या. डायमेन्शनचे सेटिंग जे आहेत, युनिट सेटिंग, त्याचबरोबर ऑब्जेक्ट स्नॅप हा जो काही ऑप्शन आहे त्यामधले सगळे ऑप्शन्स ऑन आहेत का एकदा कन्फर्म करून घ्या. सुरुवातीला मी 7 mm डायमीटर असणारं सर्कल जे आहे ते त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतोय. त्यामध्ये डायमीटरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्याचा डायमीटर तुम्ही देऊ शकताय. सो मी 7 प्रेस केलं, प्रेस एंटर. तुम्ही जर याचा डायमीटर चेक केला तर तो तुम्हाला 7 या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेला दिसेल. त्याच सेंटर पॉईंटला आणखी एक 4 mm डायमीटर असणारं सर्कल आहे. सो मी सेंटर पॉईंट सिलेक्ट करतोय. डायमीटर देतोय 4 mm. ओके. याचा जर तुम्ही डायमीटर चेक केला तर तो तुम्हाला 4 mm दाखवेल. येस. त्यानंतर यामध्ये 3 लाईन्स आहेत ज्या 7 mm डायमीटर असणाऱ्या सर्कलला टच करत आहेत. सो मी ही जी काही लाईन आहे ज्याची लेंथ 10 mm ते दिलेली आहे ती ड्रॉ करून घेतो. तर यामध्ये सेंटर मार्क हा ऑप्शन मी टेम्परली ऑन करून घेतोय. अॅनोटेड या टॅबमध्ये जाऊन सेंटर मार्क, सिलेक्ट द सर्कल. त्यानंतर थोड्या वेळासाठी मी हा पॉईंट स्ट्रेच करून घेतोय. लेंथ देतो मी 10 mm. जर पॉईंट बघितलं तर हा याचा मिड पॉईंट जो आहे तो मी डायरेक्ट ड्रॅग करून ग्रीड ऑप्शन क्लोज करतो. डायरेक्ट ड्रॅग करून तुम्ही त्या क्वाड्रंटला प्लेस करू शकता. त्यानंतर याच पॉईंटपासून याच्या टँजेंटच्या पोर्शनला ती लाईन टच करतोय मी. सिमिलरली या बाजूला देखील त्याच्या टँजेंटचा जो काही पोर्शन आहे त्या पोर्शनला मी ही लाईन टच करतो. तर त्यामधले फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे हाफ स्ट्रक्चर त्या ठिकाणी क्रिएट झालेलं तुम्हाला दिसेल. ही लाईन मी 2.5 mm वरती ऑफसेट करून घेतोय टेम्परली. डिस्टन्स देतो 2.5. सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड सिलेक्ट द साईड. ओके. हे जे काही दोन पॉईंट्स आहेत ते जॉईन करून घेतो. आता जर तुम्ही यामध्ये बघितलं तर हे जे काही अँग्युलर स्ट्रक्चर आहे ते आपण ड्रॉ करणार आहोत. याचा स्टार्टिंग पॉईंट जर बघितला या अँग्युलर स्ट्रक्चरचा तर या व्हर्टिकल लाईनपासून 2.5 mm डिस्टन्सवरती आहे. या व्हर्टिकल लाईनपासून 2.5 mm. आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे इट इज सिमेट्रिकल टू द ॲक्सिस. जे काही व्हर्टिकल ॲक्सिसला आहे ते त्या ॲक्सिसला हे स्ट्रक्चर जे आहे ते सिमेट्रिकल आहे. सो स्टार्ट. आणि दोन लाईन्स मधलं जे काही डिस्टन्स आहे ते 1.5 mm आहे. सो मी टेम्पररली 1.5 mm ला एक लाईन ऑफसेट करून घेतोय. डिस्टन्स देतो 1.5. सिलेक्ट द ऑब्जेक्ट, सिलेक्ट द साईड. टेम्पररली मी हे स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलंय. एक 2.5 mm ची लाईन मी त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. डिस्टन्स देतोय 2.5. प्रेस एंटर. त्यानंतर ऑर्थो ऑप्शन मी क्लोज करतोय टेम्परली. मला अँग्युलर स्ट्रक्चर त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. अँग्युलर लाईन आहे. येस.
ज्याचा अँगल या हॉरिझॉन्टल ॲक्सिस बरोबर किती असणार आहे, हे जी काही टोटल डिस्टन्स जर तुम्ही बघितलं या लाईनचं 1.5 त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अँगल जो आहे तो 180 डिग्री मायनस धिस 45 डिग्री, कारण हा अँगल आणि इथला जो अँगल आहे तो सेम असतो. सो धिस 180 मायनस धिस 45 त्या लाईनचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस बरोबरचा अँगल असणार आहे. तुम्ही जर चेक केलं 180 मायनस 45 डिग्री जर तुम्हाला बघायचं असेल तर अराउंड ते 135 डिग्रीच्या आसपास येईल. सो मी डिस्टन्स देतो शिफ्ट ॲट द रेट, मी टेम्पररली डिस्टन्स देतोय 3 लेस दॅन 135, प्रेस एंटर. जर बघितलं तर हा पॉईंट इथं मला तो भेटून जातो. सो मी अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो ट्रिम करणार आहे. सिलेक्ट द बाउंड्री, प्रेस एंटर, सिलेक्ट द अनवॉन्टेड पोर्शन. येस, तुम्ही जर डिस्टन्स चेक केलं तर हे 1.5 mm आहे. सो या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे डिस्टन्स तुम्हाला 1.5 mm आलेलं भेटेल. त्याचबरोबर अँगल जो आहे या लाईनचा या लाईन बरोबर अँगल जो आहे तो 45 डिग्री त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. टेम्पररी तुम्ही ॲनोटेट या टॅबमध्ये जाऊन जी काही मॉडिफाय म्हणतो, साईज जी आहे ती 0.5 आहे, ती आणखी रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय, 0.2 देतो. ओके, इथं जर तुम्ही स्टँडर्ड ऑप्शन सिलेक्ट केला तर हे तुम्हाला एडिट करता येणार नाही. सो मी ॲनोटेटिव्ह या टॅबमध्ये जाऊन हे रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये जाऊन चेंज करून घेतोय. येस, सेट करंट क्लोज. आता त्याचे प्रॉपर डायमेन्शन, ॲरोची साईज देखील थोडी मी कमी करतो. मॉडिफाय ॲरोची साईज 0.2 देतो. सेट करंट क्लोज. ओके, त्यानंतर स्ट्रक्चर जर तुम्ही केअरफुली बघितलं तर यामध्ये या पोर्शनमध्ये कुठलीच लाईन तुम्हाला दिसणार नाही. सो होम या टॅबमध्ये जाऊन मी जे काही स्ट्रक्चर आहे ते जॉईन करून घेतोय टेम्पररी. त्याचबरोबर या लाईनपासून इथंपर्यंत मी जॉईन करून घेतो. ही लाईन मी डिलीट करून घेतो. आता अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो आपण ट्रिम करणार आहोत. प्रेस एंटर, सिलेक्ट द अनवॉन्टेड पार्ट. आता या ड्रॉइंगमध्ये आपण मिरर ही कमांड कशी यूज करायची त्या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर हे जे काही स्ट्रक्चर आहे इट इज सिमेट्रिकल अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस. सो फॉर एक्झिक्युशन ऑफ मिरर कमांड तुम्हाला ते ऑब्जेक्ट सिलेक्ट करावे लागतील. त्यानंतर कुठल्या पॉईंट भोवती तुम्हाला तो ऑब्जेक्ट कॉपी करायचा आहे किंवा मिरर करायचा आहे ते पॉईंट सिलेक्ट करावे लागतील. सो हाऊ द मिरर कमांड वर्क्स आपण त्या ठिकाणी पाहू. मिरर या कमांडमध्ये मी गेलो, इट विल आस्क फॉर ऑब्जेक्ट. हे 2 ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केले. प्रेस एंटर, स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑफ अ मिरर लाईन. मी टेम्पररली या ठिकाणी लाईन ड्रॉ केले. सो आता मी या लाईनचा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट सिलेक्ट करून घेतोय. इट विल आस्क फॉर इरेज सोर्स ऑब्जेक्ट. जो काही मेन ऑब्जेक्ट होता तो तुम्हाला इरेज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकताय, पण या केसमध्ये मला तो इरेज करायचा नाही. सो मी नो या ऑप्शनवरती क्लिक केलं. हा जो काही ऑब्जेक्ट होता तो तुम्हाला रेप्लिकेट झालेला दिसेल. सो अशा पद्धतीनं एखादा स्ट्रक्चर जर सिमेट्रिकल असेल तर मिरर कमांड तुम्ही यूज करून ते रेप्लिकेट करू शकता. तर या हा पोर्शन जो आहे तुम्हाला नको आहे. सो मी ट्रिम कमांडमध्ये जाऊन बाउंड्री देतो आणि अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो डिलीट करत आहे. ओके, तुम्ही जर डायमेन्शन्स चेक केले याचे
पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत 8 mm तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत 1.5 mm दिसेल. इथून इथपर्यंत 2.5. सिमिलरली इथून इथपर्यंत या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत 3.5. ओके. त्याचबरोबर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत 10 mm. आणखी या पॉईंट पासून इथपर्यंत 5 mm. इथपासून इथपर्यंत 2.5 mm. ओके. तुम्ही ड्रॉइंग जर केअरफुली बघितलं तर हे लाईन जी आहे ती टेम्पररी ड्रॉ केलेली मी डिलीट करून घेतोय आणि सेंटर मार्क जो काही मी स्ट्रेच केलेला तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवतो. तुम्ही जर डायमेन्शन्स चेक केले तर ड्रॉइंगमध्ये जे काही डायमेन्शन्स आहेत तेच डायमेन्शन तुम्हाला ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये एक्झिक्यूट झालेले दिसतील. यामध्ये आणखी एक नवीन कमांड आपण त्या ठिकाणी पाहिली जी मिरर कमांड होती. त्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला ज्या लाईन भोवती ते मिरर करायचं आहे, रेप्लिकेट करायचं आहे, त्याचे पॉईंट्स त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागतात. सो या कमांडचा यूज करून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये ड्रॉइंग कोणतंही जर सिमेट्रिकल ड्रॉइंग असेल तर ते कंप्लीट करू शकता. ओके. थँक्यू.